मग आपलं स्थान काय आहे दलितांचं? तर सर्वात खालच्या स्थानावरती आपण आहोत. आणि आपण सर्वात खालच्या स्थानावरती का राहिलो? तर इथल्या व्यवस्थेमध्ये इथली जी म्हणजे साध्या सोप्या शब्दांचा मी इथं अवलंब करतो आपण. तर ब्राह्मणांनी निर्माण केलेली ही जी गावगाड्याची व्यवस्था आहे, तर त्या गावगाड्याच्या व्यवस्थेमध्ये आमचं स्थान कुठं आहे? तर गावाच्या वेशीच्या बाहेर. म्हणजे यांनी का केलं? आम्ही गावाच्या वेशीच्या बाहेर का आहोत? गावाची जर रचना पाहिली आपण तर ब्राह्मण गावाच्या एकदम मध्यभागी असतो, त्याच्यानंतर मराठा असतो, त्याच्यानंतर ओबीसी असतात, त्याच्यानंतर दलितल्या छोट्या छोट्या जाती असतात, आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी महारावडा असतो, आणि महारावड्याच्या शेवटी गावाच्या वेशीच्या बाहेर मांगावडा असतो. तर हा का असतो? तर ही जी ब्राह्मणांनी व्यवस्था निर्माण केलेली आहे, तर त्या व्यवस्थेच्या विरोधात आम्ही सर्वात उशिरा दाखल झालेलो आहे. म्हणजे आम्ही सर्वात शेवटपर्यंत इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेची लढत राहिलेलो आहे, म्हणून आम्ही सर्वात शेवटी असतो. आणि मग अजूनही इथल्या व्यवस्थेला शरण न गेलेलं कोण आहे? तर आदिवासी, जे सर्वात जास्त लढाऊ आहेत. म्हणजे जे अजूनही इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला हिंदू व्यवस्थेला शरण गेलेले नाहीत, ते सर्वात जास्त लढाऊ कोण आहे? तर ते आदिवासी आहेत, जे अजूनही जंगलात राहतात. आणि जंगलात राहून सुद्धा त्यांच्यामध्ये समतेचा जो व्यवहार आहे, तो संदीप रावांनी उल्लेख केला की स्त्री पुरुष समता, तर तो समतेचा व्यवहार आजही आदिवासींमध्ये आहे. गणपतराव आपले या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला जी लागण झालेली आहे विषमतेची, तर आजही आदिवासींमध्ये सगळा जो व्यवहार आहे तो समतेचा व्यवहार आहे. ते जंगलामध्ये असतात, ते अजूनही शरण गेलेले नाही. त्याच्यानंतर जे कोणता समाज आहे, तर जो भटका समाज आहे, मी तो जंगलामध्ये पण नाही आणि गावगाड्यामध्ये पण नाही. तर तो असा भटका समाज. त्याच्यानंतर दुसरा नंबरचा समाज की जो व्यवस्थेच्या विरोधात लढत राहिला. आणि त्याच्यानंतरचा तिसरा समाज तुझा मातक समाज आहे की व्यवस्थेच्या विरोधात शेवटपर्यंत लढत राहिला, म्हणून तो गावाच्या वेशीच्या बाहेर असतो. तर ही जी रचना केलेली आहे, मग या रचनेमध्ये आपलं स्थान काय आहे? तर सर्वात खालचं स्थान. मग रचना कशी तयार केलेली आहे की सर्वोच्च ठिकाणी ब्राह्मण असतील, जे बाहेरून आलेले आहेत बरं का, ते इथले नाहीत. नंतर कोण असेल की जे क्षत्रिय असतील, म्हणजे ब्राह्मणांनी काय करायचं? ज्ञानाचा अधिकार सगळं त्यांच्याकडे असतील. लिहिण्याचा, वाचण्याचा, विचार करण्याचा सर्व अधिकार हा ब्राह्मणांकडे असेल. त्याच्यानंतर क्षत्रिय असतील, तर क्षत्रियांनी काय करायचं? लढाईचं काम करायचं, म्हणजे संरक्षणाचं काम हे क्षत्रियांनी करायचं. त्याच्यानंतर वैश्य, 4 नंबरला 3 नंबरला वैश्य. तर वैश्यांचं काम काय? की त्यांनी व्यापार करायचा. आणि सर्वात खाली शूद्र, आणि आपण तर अतिशूद्र आहोत, त्याच्यापेक्षा खालचे आहोत. तर या शूद्रांनी अतिशूद्रांनी काय करायचं? तर वरच्या सगळ्या 4 वर्णांची सेवा करायची. म्हणजे आपण गुलाम आहोत, आपल्याला कुठल्याही पद्धतीचे अधिकार नाहीत, आपण गुलाम आहोत. तर आपला जन्म कशासाठी झालाय? तर त्या सगळ्या वरच्याची सेवा करण्यासाठी आपला जन्म झालाय, असं आम्हाला इथल्या सगळ्या धर्मग्रंथांनी सांगितलं. आणि आमची मानसिकता तशीच तयार केली की आम्ही गुलाम आहोत आणि आमचा जन्म हा सगळ्या वरच्यांची सेवा करण्यासाठी झालेला आहे. आम्हाला ज्ञान मिळवण्याचा, शिक्षणाचा अजिबात अधिकार नाही. आम्हाला संपत्ती जमा करण्याचा, संचय करण्याचा सुद्धा अधिकार नाही. इथल्या व्यवस्थेत आम्हाला मान सन्मान मिळतो का? तर अजिबात नाही. घराच्या बाहेर पाणी प्यायला वेगळा पेला, अरे अमुक मांग आला, तमुक महार आला, अमुक चांबाराचा आला, असे आमच्याबद्दल बोललं जातं. आम्हाला आवाज दिला जातो. आम्हाला अरे मातंग समाजाचे संदीप सकट आलेले आहेत असं आम्हाला कधीही म्हणणार नाही. तर आम्हाला सन्मान सुद्धा दिलेला नाही, आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिलेला नाही, आम्हाला संपत्ती जमा करण्याचा अधिकार दिलेला नाही. आणि हे सगळं आपल्याला इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या तुम्हाला अजिबात मिळणार नाही. का? तर तुम्ही दलित जातीमध्ये जन्म घेतलेला आहे. तर ही अशा पद्धतीची ही सगळी व्यवस्था ब्राह्मणांनी तयार केलेली आहे त्यांच्या हितासाठी. आणि त्यांचे हित कशात आहे? तर ज्या वेळेस खालचे सगळे एकमेकांमध्ये भांडत राहतात, म्हणजे इथल्या ओबीसीला काय वाटतं, म्हणजे खालचंच सांगतो की अशी मानसिकता तयार केलेली आहे. वास्तविक पाहता आपण सगळे एकच आहोत, सगळा बहुजन समाज एक आहे, परंतु ह्यांचं अस्तित्व वरती राहावं, वर्चस्व राहावं,
खालची माणसं त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचू नये यासाठी त्यांनी ही निर्माण केलेली उतरंड आहे. मग त्याच्यामध्ये उतरंडीमुळे आपल्या सगळ्या ते हजारो वर्ष झालेले आहेत, त्याला हजारो वर्ष तयार केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या मानसिकतेमध्ये ते बसलेलं आहे. त्याच्यामुळं समजा उदाहरणार्थ दलित जातीमधला चर्मकार सुद्धा काय म्हणतो, मार आणि मार माझ्या खालचे, म्हणजे तो ह्याच्यामध्ये समाधान मानत असतो, माझ्यापेक्षा मार खाली म्हणजे मी कुणाच्या तरी वरती आहे ह्याच्यामध्ये समाधान मानत असतो. त्याच्यानंतर ओबीसी काय म्हणतो, अरे दलित माझ्या खालचे. नंतर ओबीसीला वरचे व्यापारी जाती काय म्हणतात, अरे मी वरच्या स्थानी आहे आणि माझ्यापेक्षा खाली आहेत आणखी दलित आहे, आदिवासी आहेत, भटके आहेत. त्याच्यानंतर मराठा काय म्हणतो, अरे मी तर सत्ताधारी आहे, मी तर सत्तेत असतो आणि माझ्या खाली हे सगळे. परंतु सत्तामध्ये तो असतो, परंतु सत्ता कोण चालवत असतं, तर सत्ता ही ब्राह्मणी व्यवस्था ब्राह्मणी विचारांनी चालवत असते. आणि मराठा जरी सत्तेत असला तरी तो फक्त नामधारी सत्ताधीश असतो. तो सगळ्या ब्राह्मणांच्या विचारांचाच वाहक असतो आणि त्यांचे विचारच तो चालवत असतो, फक्त त्याला खुर्चीवरती बसवलेला असतो. तर ही अशी सगळी व्यवस्था तयार केलेली आहे आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये आमचं सर्वात खालचं स्थान आहे आणि सर्वात खालचं स्थान आहे. आणि हे देवाने दिले का, निर्माण केले का निसर्गाने, तर अजिबात नाही. हे कुणी तयार केले, तर ब्राह्मणांना या व्यवस्थेत सर्वोच्च स्थानी राहायचे, त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे. आणि मग आपल्याला इथं प्रश्न पडला पाहिजे की आम्ही सर्वात खालच्या स्थानावर आहे, आम्हाला धर्म मान सन्मान नाही, आम्हाला शिक्षण नाही, आम्हाला संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. मग आपल्याला ह्या स्थानावर राहायचंय का, आपल्याला या स्थानावरती सर्वात खालच्या राहायचंय का? मग आपल्याला ही व्यवस्था बदलायची, ही व्यवस्था आपल्याला बदलायची. जर या व्यवस्थेत आम्हाला काहीच स्थान नसेल, आम्ही गुलाम असेल, तर आपल्याला ही व्यवस्था बदलावी लागेल. आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न करायचा आपल्याला. म्हणजेच काय करायचे, तर आपल्याला चळवळ करायची आहे. आणि ही चळवळ करायची ती म्हणजे ही व्यवस्था बदलायची आपल्याला. आणि आपल्याला काय निर्माण करायचं या देशामध्ये, तर आपल्याला सांगितलं पाहिजे की जे फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, मुक्ता साळवे, लहुजी साळवे या सगळ्या महामानवांनी जे विचार दिलेले आहेत, त्या सगळ्या महामानवांनी दिलेले विचार स्वीकारून आपल्याला ही जी आपलं शोषण करणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्याला बदलायची. आणि या देशामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारची समता निर्माण करायची. म्हणजे त्या व्यवस्थेमध्ये कुठलीही जातपात नसेल, ज्या व्यवस्थेमध्ये कुठलाही गरीब श्रीमंत भेदभाव नसेल, की ज्या व्यवस्थेमध्ये स्त्रिया आणि पुरुष समान असतील. म्हणजे पुरुषांनी बाहेर कामाला जायचं, स्त्रियांनी घरामध्ये जायचं, घरची सगळी कामं करायची प्लस बाहेरची बी कामं करायची, आणि तरी सुद्धा स्त्री दुय्यम आहे. तर हे नाही चालणार. तर ह्या सगळ्या महापुरुषांनी काय सांगितलंय की आम्हाला सगळ्या प्रकारची समता निर्माण करायची. आणि ही समता निर्माण करणं हे आपल्या चळवळीचं ध्येय आहे. जे ज्याला लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन ध्येय काय आहे आपल्या सत्तेचं बहुजन आघाडीचं किंवा सगळ्या संघटनांचं ध्येय म्हणजे काय असतं की दोन प्रकारची ध्येय असतात. एक दीर्घकालीन ध्येय आणि एक तात्पुरतं ध्येय. तर तात्पुरतं ध्येय म्हणजे काय की तात्पुरत्या ध्येयामध्ये समजा आपण एखादा विषय असा घेऊ की आज नगर शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आपल्याला उभा करायचा आहे, पूर्णाकृती पुतळा. तर ते ध्येय काय आहे, तर ते ध्येय आपलं अल्पकालीन ध्येय आहे. आणि आपलं दीर्घकालीन ध्येय काय आहे की आम्हाला या देशामध्ये समता निर्माण करायची आहे. तर हे आपल्या संघटनेचं प्रमुख ध्येय आहे की जे सर्व कार्यकर्त्यांना सांगता आलं पाहिजे की बाबांनो आमचं अंतिम ध्येय काय आहे. या देशात विषमता आहे, या देशात गरीब श्रीमंत भेदभाव आहे, या देशात जाती व्यवस्था आहे, या देशात स्त्री पुरुष भेदभाव आहे. आणि हे सगळं आम्हाला नष्ट करायचंय. आणि आम्हाला काय करायचंय, आम्हाला या देशामध्ये सर्व प्रकारची समता निर्माण करायची. हे आपल्या संघटनेचं दीर्घकालीन ध्येय आहे. ते आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मग आपल्या संघटनेच्या घोषवाक्यात आपण काय घेतलेलं आहे की समतेसाठी, न्याय हक्कासाठी. म्हणजे आम्हाला या देशात समता निर्माण करायची
आणि ते समता निर्माण करत असताना सर्वांना समान पद्धतीने त्यांना न्याय आणि हक्क जे भारतीय संविधानाने दिलेले आहे ते आपल्याला मिळवून द्यायचे, हे आपल्या संघटनेचं ध्येय आहे. तर ते ध्येय घेऊन आपल्याला सगळ्यांना वाटचाल करायची आहे. आणि ते वाटचाल करत असताना अल्पकालीन ध्येय आणि दीर्घकालीन ध्येय, तर ही एक कन्सेप्ट आपल्या सगळ्यांनी थोडक्यात आता तपशिलात आपण नंतर 2-2, 3-3 दिवसाचे जेव्हा शिबिर होतात आपले त्यावेळेस बोलणारच आहोत आपण, परंतु आज फक्त काही मुद्द्यांना स्पर्श करून जाणार आहे की अल्पकालीन ध्येय आणि दीर्घकालीन ध्येय. एका बाजूला आपण व्यवस्था काय आहे ती समजून घेतलेली आहे, दुसरं त्यानंतर आपल्या संघटनेचं ध्येय काय आहे ते समजून घेतलेलं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी या शिबिराच्या निमित्तानं मी सांगणार आहे की आता जर आपण विचार केला, उदाहरणार्थ संदीप सकट चळवळी तयार झालेली आहे, उदाहरणार्थ आता आपण प्रसादचं घेऊ किंवा भिवा साठेंचं घेऊ. उद्या भिवा साठे ज्यावेळेस चळवळ करायला तयार होतात तर त्यावेळेस चळवळ करत असताना सगळ्यात पहिला त्यांना विरोध कोण करत असतं, तर त्यांच्यातल्या कुटुंबातली लोक त्याला विरोध करतात. कुटुंबातली लोक काय म्हणतात, ते काय चळवळ करणं राजकारण करणं आपलं काम नाही का, तर ते वरच्या जातीच्या लोकांचं काम आहे, ते गुन्हेगारांचं काम आहे, ते पैसेवाल्यांचं काम आहे, हे आपलं काम नाही. ही आपली मानसिकता अशी का झाली, तर आपल्या सगळ्यांची ही इथल्या व्यवस्थेने जाणीवपूर्वक निर्माण केलेली मानसिकता आहे. जाणीवपूर्वक तयार केलेली ही मानसिकता की यासाठी तयार केलेली आहे की तुम्ही चळवळीमध्ये येऊ नये, भारतीय जगताप चळवळीमध्ये येऊ नये. संदीप सकटला घरच्यातून विरोध झाला पाहिजे, भिवाला विरोध झाला पाहिजे, प्रसादला विरोध झाला पाहिजे, दत्ता आलाटनला विरोध झाला पाहिजे, गणपत काटेकरांना विरोध झाला पाहिजे. हा विरोध कुठून होतो सगळ्यात पहिला, तर आपण आहे ना मित्रांचं नातेवाईकांचं अजिबात ऐकत नाही, परंतु आपल्याला भावनिक दृष्ट्या कुठं बांधिलकी असते आपली, तर आपल्या कुटुंबात असते. त्याच्यामुळं कुटुंबाच्या मार्फत आपल्याला सगळ्यात पहिला विरोध असतो. मग आपल्याला कोण करतं विरोध, तर आपली बायको करते, आपले भाऊ करतात, आपले आई वडील करतात. ही सगळी जी माणसं असतात ती सगळी माणसं आपली रक्तमांसाची असतात. आणि मग ती माणसं सगळी सांगतात आपल्याला की अरे चळवळीत जाऊ नको, तिथं काही मिळणार नाही, ते काय आपलं काम नाही. तर ही का सांगतात, तर ही आपल्या सगळ्यांची तयार केलेली इथल्या व्यवस्थेची मानसिकता असते. तुम्ही जर चळवळीत गेले तर तुम्ही काय करणार, उद्या भारतीय जगताप जर चळवळीत आल्या तर भारतीय जगताप असं म्हणतील, भारतीय जगताप असं म्हणणार आहेत का, नाही मी आणि माझ्या कुटुंबापुरतच बघणार, मी एकटी श्रीमंत होणार, मी एकटी माणसांना मिळवणार. तर भारतीय जगताप ज्या खालच्या थरातल्या जात समूहातून आलेल्या आहेत, तर ते ज्या भारतीय जगताप ज्यावेळेस चळवळ करतात त्या जेव्हा मागतात तर ते भारतीय जगताप एकट्यासाठी मागत नसतात, तर भारतीय जगताप तुमच्या अख्ख्या सगळ्या समाजासाठी मागत असतात. म्हणजे त्या म्हणतात की अरे माझा अख्खा समाज हा शोषित आहे, वंचित आहे, गुलामगिरीत अडकलेला आहे, आणि त्याच्यामुळं माझं जे मागणं आहे, माझी जी भूक आहे ती माझ्या एकट्याची नाही, तर ती माझ्या सगळ्या समाजाची भूक आहे. त्यामुळं भारतीय जगताप एकट्यासाठी मागणार नाही, संदीप सकट एकट्यासाठी मागणार नाही, तर त्यांची मागणी काय असते व्यवस्थेकडे की ते सगळ्यांसाठी मागत असतात. त्याच्यामुळं व्यवस्था काय करते की हे मागणारेच निर्माण होऊ द्यायचे नाही, मागणारेच निर्माण होऊ द्यायचे नाही. आणि मग हे जर मागणारे निर्माण होऊ द्यायचे नसतील तर त्यासाठी आधार कशाचा घ्यायचा, तर रक्त नाते संबंधाचा जास्त आधार घ्यायचा. म्हणून मग आपल्याला जर कार्यकर्ता व्हायचा असेल तर आपल्या कुटुंबातल्या लोकांना सुद्धा समजावून सांगितलं पाहिजे की बाबांनो, आपल्याला सांगितलं जातं की चळवळ करू नका, आणि दुसरीकडे जर आपण पवार कुटुंब जर पाहिलं तर काय दिसतंय, शरद पवार आहेत, त्यांच्या घरात शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार 3 खासदार आहेत, 2 आमदार आहेत. म्हणजे अरे तुम्ही राजकारणात आलं तर चालतंय, तुम्ही राजकारणात येता कशासाठी येता, तर तुमचा वैयक्तिक स्वार्थ साधता, तुमच्या संपत्तीला संरक्षण मिळण्यासाठी तुम्ही राजकारणात येता.
आणि तुम्ही पिढ्यानपिढ्या राजकारणात येता, पैसे कमवता, सत्ता साधन संपत्ती सगळं कमवता आणि तुम्ही राजकारणात आलं तरी चालतंय, परंतु आमच्या सारख्या तळागाळातल्या माणसांनी राजकारणात यायचं नाही. का यायचं नाही? तर आमच्यातले ज्यावेळेस राजकारणात येतील त्यावेळेस ते काय करतील? ते व्यवस्थेला आमचा वाटा मागणार आहे आणि व्यवस्थेला आपल्या सगळ्यांचा वाटा आपण मागू नये. त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांवरती मानसिक दृष्ट्याही बंधनं घातलेली असतात की आपण चळवळीत जाऊ नये. त्यामुळं आपल्याला सगळ्यात पहिले हे ठरवायचं असतं की आम्ही जे चळवळ करणार आहोत ते आमच्या न्याय हक्कासाठी आपल्याला चळवळ करायची आहे. आणि जे फुले बाबासाहेब असतील, अण्णाभाऊ असतील, या सगळ्यांनी प्रचंड मोठा संघर्ष केला, चळवळ केली, म्हणून आज आपण या ठिकाणी या स्थानावरती आज आहोत. आणि आपल्या पुढच्या पिढीला जर आपल्यापेक्षा पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला सुद्धा चळवळ करावी लागेल. आणि चळवळ करायला सगळ्यात पहिला आपल्याला तयार झालं पाहिजे. आणि आपली तुलना ह्यांच्याशी करायची, जे आपल्याला सांगतायत ना, जे आपल्या मनावरती बिंबवत आहेत की चळवळ करू नका, चळवळ तुमचं काम नाही, तर आपल्याला सुद्धा सांगता आलं पाहिजे, बाबांनो तुम्ही राजकारण करता पण आम्हाला सुद्धा राजकारण करायचंय, आम्हाला सुद्धा चळवळ करायची. ते आमचा सगळा जो बांधव आहे, आमचे सगळे जे कुटुंबातले आहेत, आमच्या समाजाचे आहेत, आमचा शोषित वंचित कष्टकरी समूह आहे, तो हजारो वर्ष पिढ्यानपिढ्या गुलामीत राहिलेला आहे. आणि आम्ही जे राजकारण करेल तर त्यांना गुलामीतून बाहेर काढण्याचं राजकारण असणार. आणि आम्हाला बाहेर निघत असताना भारतीय संविधानाने जे आमच्यासाठी दिले, आमचा जो वाटा आहे, तर तो वाटा इथल्या व्यवस्थेकडे मागण्यासाठी आपण राजकारण करणार आहे. ते आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण नसणार आहे. म्हणून आपल्याला चळवळ करायची आपल्याला. चळवळ ही आपल्या मुक्तीसाठीची असते आणि आपल्याला गुलामीतून मुक्ती करायची आपल्या सगळ्यांची. आता एक उदाहरण सांगतो की आमचे गणपत काटेकर आहेत, आपल्या आदिवासी समाज आपल्या संघटनेचे या ठिकाणी आहेत. तर त्यांच्या चळवळीत आल्यानंतर अशी परिस्थिती झाली की मागच्या 3-4-5 वर्षात तर आपण काय काय बदल केला त्याबद्दल नागेश गायकवाड आहेत, गणपत काटेकर आहेत, ते नंतरच्या सत्रात बोलणार आहे. पण त्यांना मागच्या ते सुद्धा अनेक वर्षापासूनचे कार्यकर्ते आहेत. परंतु ज्यावेळी 4-5 वर्षापासून ते सत्यशोधक बहुजन आघाडीत आले आणि आल्यानंतर आपली विचारधारा, आपली कार्यपद्धती हे ज्यावेळेस त्यांनी स्वीकारली आणि मागच्या 4-5 वर्षात म्हणजे कातकरी समाजाच्या इतिहासात कधीच त्यांना कुठल्याही प्रकारची कागदपत्र काढलेली नव्हती. आजपर्यंतच्या कातकरी समाजाच्या 5 तालुक्याच्या इतिहासात म्हणजे त्यांचं माणूस पण म्हणून जगणच नव्हतं. परंतु आज त्या 5 तालुक्यामध्ये मान सन्मानाने आज आदिवासी उभे राहिलेले आहेत. हजारो लोकांचे कागदपत्र निघालेले आहेत आणि हे सगळं पार पाडून प्रक्रिया आज पुढचा टप्पा त्यांच्यात आपण निर्माण केलाय संघटनेच्या वतीने की आता शासनाच्या वेगवेगळ्या सोयी सवलती मिळवण्याचा. आणि या दरम्यान गणपत काटेकरांना सुद्धा प्रचंड मोठा संघर्ष करावा लागलाय. आता नागेश वगैरे आता पुढच्या टप्प्यातले कार्यकर्ते आहेत सगळे, राहुल असेल, त्यांना करता तो पहिला संघर्ष केला. पण आता गणपत काटेकरांच्या घरी प्रचंड मोठा संघर्ष चालू आहे. त्यांना त्यांची पत्नी सांगते की चळवळीत जाऊ नका, चळवळ सोडा. तर त्यांना सुद्धा त्या आज त्या शिबिराला त्यासाठीच बोलवलेलं आहे खास की ही सगळी व्यवस्था आपल्याला समजून घेतली पाहिजे की आपल्याला बरं आपल्याला हे जे घरचे जे सांगतायत, आपले भाऊ सांगतात, बहीण सांगतायत, आई सांगतायत, वडील सांगतायत, बायको सांगतायत किंवा कुणाच्या स्त्रीचा नवरा सांगतो की चळवळ करू नको, तर हे यांचे विचार आहेत का? तर हे यांचे विचार नाही, ही व्यवस्थेचे विचार आहेत. आणि ते व्यवस्थेचे विचार आपल्या नातेवाईकांच्या मार्फत आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करत असतात ते. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांना लगेच असं तडकाफडकी तोडायचं नसतं. तर त्यांना सुद्धा आपल्याला असं सांगता आलं पाहिजे की बाबा रे बाई, की तू जे मला चळवळ करू नको म्हणती ना, तर मी हे चळवळ करतोय म्हणजे काय काय करतोय आणि काय काय करणार आहे. आणि मग तुझे मला सांगती ना तर ते सांगते, परंतु तुझ्या मार्फत कोण सांगतंय, कुणाचा ह्याच्यामध्ये इथं संबंध आहे की मी चळवळ करू नये, हे आपल्याला ज्या आपल्याला सांगतात त्यांना सांगता आलं पाहिजे. म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी एक युवा नावाचा एक चित्रपट येऊन गेला हिंदीतला, तुम्ही बघितला असेल काय नाही, कारण चळवळीचे विषय आपले चित्रपट जास्त दिवस चालत नाही. तर त्या चित्रपटामध्ये सांगितलं हा चळवळीचा विषय आहे
ते त्या ठिकाणचा आमदार असतो, 10-15 वर्ष मंत्री होतो, मग तो ज्यावेळेस रिटायर व्हायला सुरुवात होते त्यावेळेस त्याचा मुलगा उदयास येत असतो, मग त्याच्या मुलाला आमदार करण्याचा त्याचा विषय असतो, मग दुसऱ्या 2-3 मतदारसंघात त्याच्या नातेवाईकांना आमदार करायचं असतं त्याला. आणि मग सर्वसामान्य माणसं असतात ते प्रश्न उपस्थित करतात, आम्ही का करू शकत नाही राजकारण? तुमची घरं भरण्यासाठी, तुमच्या ह्या सगळ्यासाठीच राजकारण चालू आहे का? मग लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही सुद्धा राजकारण करणार. आणि मग ते 2-3 तरुण सर्वसामान्य कुटुंबातले उभे राहतात आणि मग त्या मंत्र्याचा आणि त्या सर्वसामान्य 3 जणांचा तो संघर्ष होतो. बरे चळवळ करणं काही सोपं नाही. म्हणजे आम्ही सांगतोच की कदाचित जेलला सुद्धा जाऊ शकतात जनसुरक्षा कायद्यामध्ये, काही होऊ शकतं. परंतु जर असाच विचार फुले शाहू आंबेडकर आणि अण्णाभाऊंनी लहुजींनी जर केला असता, कुणाचं काय व्हायचं ते उद्या मला काही देणं गेलं नाही, तर आज आपण या ठिकाणी आलो नसतो. तर कुणाला तरी म्हणजे असं जसं म्हणतात की शिवाजी महाराज जन्मोदय आपण कुठं, हा, तर कुणाला तरी असं ठरवावं लागेल ना, नाही नाही मी शिवाजी महाराज आहे, मीच फुलेंचा वारसदार आहे, मीच अण्णाभाऊंचा वारसदार आहे, मीच नाग्या माधव काटकरेचा वारसदार आहे, मीच लहुजींचा वारसदार आहे, असं कुणाला तरी ठरवावं लागेल. आणि ते ठरवून आपल्याला वाटचाल करायची आहे. त्यामुळं हे सगळं राजकारण जे असतात करू नका, काय केलं पाहिजे हे, तर ते सगळं आपण प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे. आणि या शिबिराच्या निमित्तानं ठरवलं पाहिजे की मी चळवळ करणार आहे आणि माझ्या समाजाच्या हितासाठी करणार आहे. बरं, मग त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो की चळवळ करत असताना ह्या पृथ्वी तलावरती माणूस म्हणून जन्म घेतल्यानंतर किंवा कोणताही प्राणी, जे गौतम बुद्धांनी तत्वज्ञान सांगितलेलं आहे हे सगळं अनित्य आहे. अनित्य आहे म्हणजे काय की जे जे निर्माण झालेलं आहे ते ते कधी ना कधी संपणार आहे. म्हणजे माणूस जन्म झाला, असा कोणता माणूस आहे का की जो अमर आहे, 1000 वर्षे जगेल? तर तो कधी ना कधी संपणार आहे. मी मरणार आहे, आपण सगळे जाणार आहे कधी ना कधी, नवीन पिढी तयार होणार आहे. परंतु विषय असा असतो जन्म झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये केलं काय तुम्ही, हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला पाहिजे. म्हणजे जे सर्वसामान्य माणसं जगतात, म्हणजे काय असतं की जन्म झाला की शिक्षण घ्यायचं, शिक्षण गेला की नोकरी करायची किंवा रोजगार करायचा, नंतर मुलं बाळ होतील, नंतर मुलं बाळ झाल्यानंतर मग मुलं बाळांचं शिक्षण, मग नंतर रिटायर होतो आपण, म्हातार होतो, मग म्हातार झाल्यानंतर मग नातू सांभाळायचे. हे रुटीनचं आयुष्य असतं माणसाचं. मग ह्या रुटीनच्या आयुष्यामध्ये तुम्ही वेगळं काय केलं? तुमच्या आयुष्यात वेगळेपणा काय आहे? काहीच नाही. मग आपल्याला चळवळ म्हणजे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना ठरवावं लागतं की आपल्याला सर्वसामान्यांचं आयुष्य जगायचंय का? जे सर्वसामान्य जसं जगतात तसं आयुष्य आपल्याला जगायचंय का? आणि जे सर्वसामान्यांसारखे जे जगतात ते त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल घडवतात, काय म्हणून त्यांची इथल्या इतिहासामध्ये गणना होते? तर असे हजारो लाखो लोक दररोज जगतात, मरतात, परंतु इतिहास कोणती माणसं घडवतात? हजारो वर्षे जरी गेले, या 2500 वर्षे झाले, परंतु इतिहासात नाव कोणाचं आहे? गौतम बुद्धांचं आहे. 400 वर्षे झाले तरी इतिहासात नाव कोणाचं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. 300 वर्षे झाली तरी इतिहासात नाव कोणाचं आहे? लहुजी साळवे, मुक्ता साळवे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचं आहे. 100 वर्षे झाले तरी इतिहासात नाव कोणाचं आहे? अण्णाभाऊ साठेंचं आहे. तर ही सगळे माणसांचं जगली म्हणजे तुम्ही पण जगणार आहे, ते पण जगणार आहे, तुम्ही पण मरणार आहे, ते पण मरणार आहे. मग तुम्हाला ठरवावं लागतं की तुम्हाला किड्या मुंग्यासारखं जगायचंय का आयुष्य जे मिळालेलं आहे त्या आयुष्यात वेगळं काहीतरी करायचंय. वेगळं काहीतरी करायचंय म्हणजे काय? लगेच लढायला नाही जायचं. तर वेगळं काहीतरी करायचंय म्हणजे मी माझं आयुष्य जगत असताना मी माझं आयुष्य तर जगलो, परंतु मी माझ्यासाठी जगत असताना मी इतरांसाठी सुद्धा जगलो. आणि जे इतरांसाठी सुद्धा जगतात ते इतिहास त्याची दखल घेतो आणि ते इतिहासामध्ये अजरामर झालेले दिसतात. ते सगळे फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे.
आणि तशा पद्धतीचं प्रत्येकाचं ध्येय असलं पाहिजे की मला सर्वसामान्यासारखं जगायचं नाही. म्हणजे अर्थातच सगळे फुलेशाह आंबेडकर त्यांच्या नंतर आपलं नाव येईल असं नाही, तर या चळवळीच्या ह्याच्यामध्ये आपला प्रत्येकाचा खारीचा वाटा असतो. म्हणजे सगळेच अध्यक्ष होत नसतात, तर कुणी उपाध्यक्ष असतं, कुणी खजिनदार असतं, कुणी सचिव असतं, कुणी संघटक असतं, कुणी सदस्य असतं, कुणी साधा कार्यकर्ता असतो आणि ह्या सगळ्यांच्या मुळे अध्यक्ष असतो. त्यामुळे अध्यक्ष कुणीतरी फार मोठा आहे वेगळं असं सुद्धा काही नाही. तर हे सगळे असतात म्हणून अध्यक्ष असतो आणि अध्यक्ष असतात म्हणून हे सगळे असतात. तर हे सगळे एकमेकांवरती अवलंबून असतात. त्याच्यामुळं आपल्याला ठरवायचं असतं की मला जे आयुष्य मिळालेलं आहे तर ती मी माझ्या आयुष्यामध्ये मी वेगळेपणाचा माझा ठसा उमटवणार आहे. माझं जे आयुष्य आहे ते मी माझ्यासाठी जगत जगत असताना मी इतरांसाठी जगलो अशा पद्धतीचं माझं आयुष्य हे जगलं पाहिजे मी. आणि मग अशा पद्धतीचं आपल्याला आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला मग पुढचा जो टप्पा आहे की मग तुम्ही काय करायचं, तर आपल्याला चळवळ करायची. मग आपल्याला चळवळ करायची आणि चळवळीत काम करायचं, राजकारण करायचं. आणि मग ज्यावेळेस आपल्याला चळवळ करायची, राजकारण करायचे असा विषय ज्यावेळेस निर्माण होतो, मग त्याच्या पुढचा टप्पा असा असतो की बरं तुम्हाला राजकारण करायचे, चळवळ करायचे, मग तुम्हाला कोणाच्या बाजूने करायचे हा नंतरचा टप्पा चालू होतो. म्हणजे कोणाच्या बाजूने करायचे तुम्हाला राजकारण आणि चळवळ. या ठिकाणी दोन विचारधारा आहेत. एक विचारधारा अशी आहे की ही जी व्यवस्था आहे जी आहे तशी अबाधित राहिली पाहिजे. म्हणजे वरती ब्राह्मण राहायला पाहिजे, क्षत्रिय राहायला पाहिजे, वैश्य राहायला पाहिजे, शूद्र राहायला पाहिजे, नातीशूद्र असे जे आहे ती उतरण तशीच राहिली पाहिजे असा विचार करणारी एक विचारधारा आहे. आणि दुसरी विचारधारा कोणती आहे की हे सगळे उतरण जे आहे त्या उतरणीमध्ये आमचं स्थान काय आहे, तर आमचं स्थान आम्ही सर्वात खालच्या स्थानावर आहे. आम्ही सर्वात जास्त शोषित आहे, आम्ही वंचित आहे, आम्ही झोपडपट्टीत राहतो, आम्हीच गावाच्या वेशीच्या बाहेर राहतो, आम्हीच दारिद्र्यात पडलेलो आहे, आम्हाला शिक्षण घेता येत नाही, आम्हाला मान सन्मान मिळत नाही, आमच्याकडे पैसे नाहीत. आपल्याला असा तरी कधीतरी प्रश्न पडला पाहिजे ना, नाही आमचं सुद्धा डबल मजली घर बांधलं पाहिजे, आमच्याकडे सुद्धा चार चाकी आली पाहिजे, आम्ही सुद्धा चांगली कपडे घातली पाहिजे, आम्ही सुद्धा गळ्यात सोनं घातलं पाहिजे, आमच्या सुद्धा घरी पुस्तकांचं कपाट राहिलं पाहिजे असं आपल्याला कधीतरी वाटलं पाहिजे ना. तर ही वाटणारी दुसरी विचारधारा आहे की जी व्यवस्थेच्या विरोधात जाणारी आहे. आणि मग इथं असं आहे की आपल्याला करायचंय काय, म्हणजे आपल्याला गुलाम करणाऱ्यांच्या बाजूने जायचंय का आपली गुलामगिरी सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या दोन प्रवाह या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मग आपली जी चळवळ आहे ती आपली चळवळ काय आहे, तर आपली चळवळ यासाठी प्रयत्न करते की आपल्याला गुलामीतून बाहेर पडायचंय सगळ्यांना. आणि मग आपण गुलामीतून बाहेर पडायचे, तर मग आपल्या स्थान काय आहे इथल्या व्यवस्थेत, तर ही जी सगळी व्यवस्था आहे ही सगळी व्यवस्था ही आहे तशी व्यवस्था आपल्याला गुलामगिरी ठेवण्याच्या बाजूची आहे, बाजूची व्यवस्था आहे. आणि मग आपण जी भूमिका घेणार आहे ती भूमिका कशी आहे, तर ती भूमिका इथल्या व्यवस्थेच्या विरोधातली भूमिका आहे. आणि म्हणून विरोधातली भूमिका आहे. पण आपल्याला काय घ्यायचंय की प्रवाह जे एक असतो, एक प्रवाह म्हणजे उदाहरणार्थ साध्या भाषेत सांगायचं झालं तर एक नदी वाहत असते. तर नदी वाहत असताना त्या नदीचा जो प्रवाह असतो तर त्या प्रवाहाकडे लक्ष कोणाचं जातं का, पण लक्ष कोणाकडे जातं की जो प्रवाहाच्या विरोधात पोहत असतो, लक्ष त्याच्याकडे जात असतं आणि तो लक्षवेधी असतो. तर आपली चळवळ काय आहे की प्रवाहाच्या विरोधातली आपली चळवळ आहे, परंतु विरोधाला विरोध नाही. तर त्यात आपला हेतू काय आहे, त्यात आपला हेतू असा आहे की गुलामांची मुक्ती करणे. आणि ही जी व्यवस्था उतरण तयार केली ती उतरण आम्हाला संपवायची आणि या ठिकाणी आम्हाला समता निर्माण करायची, हे आपलं ध्येय आहे. आणि हे ध्येय घेऊन आपण इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपण काम करत आहोत.
त्याच्यामुळे व्यवस्थेच्या बाजूनी जाणं म्हणजे आपल्यातली सुद्धा काही लोक असतील, या संदीपरावांनी त्यांचा उल्लेख केला की आपल्या समूहातली काही लोक आहेत की जे व्यवस्थेच्या बाजूने असतात, मग त्यांना थोडस इथल्या सत्तेचा थोडा तुकडा दिलेला असतो, थोडेफार पैसे दिलेले असतात, थोडस काय रे असं करतो, तुझ्या समाजाचं हे कर, लोक जमा कर वगैरे असं सांगतात. त्याला वाटतं अरे वा मला किती मान सन्मान आहे, असं त्याला फुकटचं वाटत जातं. तर अशी जी लोक असतात की जी व्यवस्थेच्या बाजूने असतात, तर ती त्यांचं जीवन किड्या मुंग्यांसारखं आणि आपल्याला स्वतःलाच गुलाम ठेवण्यासाठी त्यांचं आयुष्य खर्च करत असतात. तर त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपले जे बांधव आहेत की जे इथल्या व्यवस्थेच्या बाजूने असणाऱ्या संघटना आणि पक्षामध्ये काम करतात, तर त्या सगळे काय करतात की आपल्या स्वतःलाच गुलामीत ठेवण्यासाठी ते काम करतायत. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या समाजातल्या ज्या वेगळ्या संघटना असतील, उदाहरणार्थ ज्याकडे लवचिकच्या नाव घेणाऱ्या संघटना आहेत किंवा वेगळ्या नावाने काम करणाऱ्या संघटना आहेत, की त्यांचं ध्येय उद्दिष्ट ठरलेलं नाही आणि त्या संघटना आपल्याला गुलाम करण्यासाठी जे घटक कार्यरत आहेत, जे पक्ष कार्यरत आहेत, जी व्यवस्था कार्यरत आहे, तर त्यांच्या सोबत ते आहेत. आणि मग आपलं काम काय आहे, आपलं चळवळीचं काम हे आहे की ह्या सगळ्यातून, या गुलामगिरीतून आम्हाला मुक्त व्हायचंय आणि या देशात, या महाराष्ट्रात आपल्याला समता निर्माण करायची, हे आपल्या संघटनेचं ध्येय आहे. म्हणून आपण व्यवस्थेच्या विरोधात जाणारी माणसं आहे. विरोधात जाणारी माणसं आहे म्हणजे काय, तर आपला हेतू आहे की आम्हाला सगळ्याला मान सन्मान मिळाला पाहिजे आणि समता निर्माण झाली पाहिजे, हा शुद्ध हेतू आहे आपला. आणि तो हेतू घेऊन आपण संघटनेच्या मार्फत मागच्या 20-22 वर्षापासून आपण काम करत आलेलो आहोत. आणि हे काम करत असताना मग थोडक्यात आता काही मुद्द्यांना फक्त स्पर्श करतो की कुठलीही संघटना चालू करत असताना किंवा पक्ष चालू करत असताना आज आपल्यामध्ये सुद्धा काय खेळ आलेला आहे की 4-5 लोक एकत्रित आले की त्यातल्या एखाद्याला वाटते, सुप्त इच्छा असते त्याची की अरे मी नेतृत्व करू शकतो. मग तो काय करतो की 5-10 मित्रमंडळी, नातेवाईक एकत्रित करतो आणि मग चला कुठली तरी संघटना चालू केली. संघटना चालू केली की तो महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो, त्याच वस्तीतल्या कुणाला तरी जिल्ह्याचा अध्यक्ष करतो, जवळपासच्या वस्तीतल्या कुणाला तरी तालुक्याचा अध्यक्ष करतो. तर हे जे सगळं प्रक्रिया आहे, तर ही प्रक्रिया झाल्यानंतर मग 6 महिन्यानंतर, वर्षभरानंतर जर त्यांना विचारलं काय केलं तर तुम्ही, काहीच नाही सांगतायत, काहीच नाही माहिती त्यांना. तर संघटना, प्रतिष्ठान हे जे चालू करणं आहे ना, कुठलीही पद्धत असेल, म्हणजे पक्ष आणि संघटना चालू करणं वाटतं तेवढं अजिबात सोपं नाही. कुठलंही संघटन चालू करत असताना किंवा पक्ष चालू करत असताना तुमचं ध्येय काय आहे, तुमचं उद्दिष्ट काय आहे, ते ध्येय उद्दिष्ट तुम्हाला कसं गाठायचंय, त्याची कार्यपद्धती काय असणार आहे, त्याचं तुमचं शत्रू मित्र कोण असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर ठरवाव्या लागतात, अगोदर ठरलेल्या असतात. आणि ज्यांचं ठरलेलं असतं आणि ठरवून जे कामकाज करतात, तर त्या कामकाजातून काहीतरी आउटपुट निघत असतो. आणि आपल्या संघटनेचा हा जाहीरनामा आहे. जाहीरनामा म्हणजे आपण काय याच्यात दिलेलं आहे की आमचं ध्येय काय आमच्या संघटनेचं आणि आम्हाला आमची कार्यपद्धती कशी असणार आहे, आमचं उद्दिष्ट कशा पद्धतीने आम्हाला गाठायचंय, आमचं शत्रू मित्र कोण असणार आहे, हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि हे सगळं आपण ठरवून केलंय आणि ठरवून केलंय म्हणून आपल्या कामाचा आउटपुट असतो. जसा मी उल्लेख केला कातकरी समाजाचा, मातंग समाजाचा, बौद्ध समाजाचा, चर्मकार समाजाचा, भटके समाजाचा, सगळ्या समाजाचा. साधं उदाहरण तुम्हाला देतो. ही इमारत आहे, ही इमारत उभी राहिली, तर ही इमारत अशीच उभी राहिली का? मी जागेच्या मालकाला वाटतं चला या ठिकाणी आपल्याला बिल्डिंग बांधायची आणि मग लावले गवंडी कामाला आणि अशीच इमारत उभी राहिली का? तशी उभी राहील, परंतु ते टिकल का? तर नाही टिकणार, कधी ती कोसळू शकते. तर त्यासाठी अगोदर इंजिनियर बोलवले, आर्किटेक्चर बोलवले. त्या इंजिनियरने, आर्किटेक्चरनी किती जागा आहे, किती चौरस फूट आहे, मग किती चौरस फूट जागेत पाया किती घ्यावा लागेल, मग किती मजली घ्यावी लागेल, मग दरवाजाचं तोंड कुठल्या दिशेला असेल, हवा खेळती हवा कशी राहील,
किती फ्लॅट राहतील, ही सगळी जी आराखडा असतो तो आराखडा अगोदर तयार करावा लागतो. जसं आपला जाहीरनामा अगोदर तयार केलेला आहे तसा आराखडा अगोदर तयार करावा लागतो. आणि तो आराखडा तयार केल्यानंतर त्या आराखड्यानुसार शास्त्रीय पद्धतीने ज्यावेळेस बिल्डिंगचं काम करतो आपण त्यावेळेस ही बिल्डिंग उभी राहते. आणि ही बिल्डिंग उभी राहते तर ती वर्षानुवर्ष टिकणारी असते. आणि तसं आपल्या संघटनेचं आहे की कुठलाही संघटनावाला आला तुमच्याकडे की त्याला विचारायचं तुम्ही, बाबा तुमचा जाहीरनामा आहे का, तुमचं ध्येय उद्दिष्ट काय आहे मला सांग, तुमची कार्यपद्धती काय आहे सांग. हे आपल्या कार्यकर्त्याला समजलं पाहिजे. आणि हेच आपल्या संघटनेचं इतर सगळ्या संघटनांपेक्षा वेगळेपणा आहे की जो आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपलं ध्येय काय आहे की आपलं ध्येय हे या देशात समता निर्माण करणं हे आपलं अंतिम ध्येय आहे. त्यानंतर आपले शत्रू मित्र कोण आहेत, या देशातले जे ब्राह्मणी विचारांचे वाहक चालक असणारे जे सगळे आहेत ते सगळे आपले शत्रू आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, त्यांच्या अनेक संघटना असतील आणि आपल्यातले सुद्धा जे काही लोक आहेत की जे सगळे आपल्याला गुलाम करायला त्यांच्या सोबत गेलेले आहेत. म्हणजे थोडक्यात ब्राह्मण्य, ब्राह्मण, RSS, बीजेपी आणि ब्राह्मणांच्या सगळ्या संघटना यांचा हेतू काय आहे, त्यांचा हेतू आहे की आपल्याला गुलाम करणं. मग आपले शत्रू कोण आहेत, या सगळ्या पक्ष संघटना ज्या आहेत ते आपले शत्रू आहेत. आणि मग आपण वाटचाल करत असताना आपल्याला मित्र आहेत का नाही, तर आपल्याला मित्र सुद्धा आहेत. मग आपले मित्र कोण आहेत, जे या देशात समता निर्माण करण्याचं ध्येय बाळगलेले जे जे आहेत ते सगळे आमचे मित्र पक्ष आहेत, मित्र संघटना आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ सांगतो की आंबेडकरी चळवळ, आपला आंबेडकरी चळवळीचा, समाजवादी चळवळीचा, कम्युनिस्ट चळवळीचा एक भागच आहोत, परंतु आंबेडकरी चळवळ आपले मित्र संघटना आहे, समाजवादी चळवळ आपले मित्र संघटना आहे, कम्युनिस्ट चळवळ आपले मित्र संघटना आहे. ही सगळे आपले सोबत असणारे मित्र संघटना आहेत. आणि आपला शत्रू कोण आहे, तर RSS, बीजेपी जे आपल्याला गुलाम करू इच्छित आहेत ते आपले शत्रू आहेत. तर ह्या सगळ्यांची स्पष्टता आपल्याला या शिबिराच्या निमित्तानं आली पाहिजे. आणि ही स्पष्टता आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. यासाठी आपण वेळोवेळी शिबिराचं नियोजन करत असतो. आणि हेच आपल्या संघटनेचं वेगळेपण आहे, वैशिष्ट्य आहे. जर दुसऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना तुम्ही विचारलं की बाबा तुझं ध्येय काय, तर तो काही नाही म्हणत, समाजाचा उत्कर्ष साधणे, यापुढे तो काही सांगू शकणार नाही. पण आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्याला या सगळ्या गोष्टींची स्पष्टता पाहिजे की मग आपल्याला ही जी चळवळ करायची तर आपली विचारधारा कोणती आहे. तर जास्त तपशिलात नाही जाणार, फक्त थोडक्यातच त्या गोष्टीला सांगतो की जे गौतम बुद्ध असतील, महात्मा बसवेश्वर असतील, फुले शाहू आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, लहुजी साळवे असतील, कार्ल मार्क्स असतील, या सगळ्या महापुरुषांनी जी विचारधारा मांडलेली आहे तर ती विचारधारा आपली विचारधारा आहे की जी या देशात समता निर्माण करणारी आहे. आणि ती समतावादी विचारधारा घेऊन आपली संघटना वाटचाल करत आहे. आणि त्या विचारधारा घेऊन आपण आपल्या संघटनेच्या मार्फत काम करत आहोत. मग आता कार्यकर्त्यांना विचारधारेची स्पष्टता झाली, आपलं ध्येय उद्दिष्ट झालं, चळवळ आपल्या इतरांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय आहे तो समजला. मग आता पुढचा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला पाहिजे, प्रश्न विचारायचे बरं का, म्हणजे हे जे मी बोलतोय तर त्याच्यावर सगळ्याला प्रश्न पडला पाहिजे. आणि ज्याला ज्याला प्रश्न पडतील तो जागरूकपणे ऐकतोय, त्याला काहीतरी करायचंय असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रश्न विचारायचे. काय होतं की मांडणी करत असताना सगळ्याच प्रश्नाला स्पर्श करता येईल असं नसतं, परंतु संवादातून काही प्रश्नांची उकल होत असते. त्यामुळे आपल्या सगळ्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. तर ही जी सगळ्या विचारधारा मांडणारी जी मंडळी होऊन गेली की त्यांच्या विचारधारा ही आपल्या संघटनेची विचारधारा आहे. आणि त्या विचारांवरती आपण संघटनेच्या मार्फत काम करत आहोत, काम करणार आहोत. मग आता पुढचा आपल्याला प्रश्न पडतो की मग चळवळ कशी वाढवायची, संघटना कशी वाढवायची, काय प्रश्न घ्यायचे.
तर ह्या विचारांना अभिप्रेत असलेले जे जे प्रश्न असतात ते प्रश्न की दैनंदिन जीवनामध्ये आपल्या सगळ्यांना भेडसावतात, तर ते सगळे प्रश्न घेऊन, जनतेचे प्रश्न घेऊन आपल्याला लोकांमध्ये जावं लागतं आणि लोकांमध्ये जायचं असतं, लोकांना संघटित करायचं असतं, लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. तर काही गोष्टी, एक गोष्ट महत्त्वाची या ठिकाणी क्लिअर करतो की आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे की आमचा संघटनेचा नेता हा गाडीमध्ये येतो, पांढरे शुभ्र कपडे घातलेले असतात आणि त्याच्या पुढे मागे आपल्याला करण्याची मानसिकता आपल्या सगळ्यांची असते आणि तो आला की साहेब आले आपण असं करतो. आणि मग त्याच्यामध्ये आपण असा कधी विचार केलेला असतो का की ह्याच्याकडे येतं कुठून? तर आपल्या सगळ्यांच्या टाळवरचं लोणी त्यांनी खाल्लेलं असतं आणि आपल्या वाट्याच त्यांनी घेतलेलं असतं. मग आपल्याला असा प्रश्न पडला पाहिजे का हे सगळं आमच्या वाट्याच आहे, पण आपल्या संघटनेची कार्यपद्धती विचारधारा काय की आम्ही जे जे काम करतो, म्हणजे आता उदाहरणार्थ माझ्या संदर्भात सुद्धा काही जणांना स्पष्टीकरण द्यावं लागतं, देणं गरजेचं आहे की आता सचिन मगाडे पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. मी पूर्णवेळ कार्यकर्ता आहे म्हणजे काय, तर माझं एम ए झालेलं आहे फर्स्ट क्लास मध्ये राज्यशास्त्रामध्ये. मी आता ठरवलं असतं तर प्राध्यापक असतो, माझे सगळे मित्र प्राध्यापक आहेत, परंतु मला लहानपणापासून अशी वेगळं जगायचं नाही, काहीतरी मला सर्वसामान्यांसारखं जगायचं नाही, असं एक किडा होता आणि त्याच्यामुळे मी चळवळीत आलो आणि एम ए झालं माझं, फर्स्ट क्लास मध्ये पास झालो, परंतु चळवळी वेगळी करायची आपल्याला काहीतरी आयुष्यामध्ये हे ध्येय बाळगून काम केलं. मग नंतर माझं घर कसं भागतं, तर मी चळवळ करत असताना एक निर्णय घेतला होता की मी आयुष्यभर पूर्णवेळ कार्यकर्ता राहणार. पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणजे काय, तर मी कधीही नोकरी करणार नाही आणि असं काम करणार आहे की ज्याच्यातून मला वैयक्तिक पैसे मिळतील. मी काम केलेले पैसे संघटनेला राहतील, संघटनेसाठी मिळवायचेच असतात, परंतु मला वैयक्तिक राहतील असं कोणतंही काम करणार नाही. मग माझं घर कसं भागणार, तर मग मी माझी होणारी पत्नी होती, मी अशाच मुलीशी लग्न करणार होतो की तिला सांगितलं की घराची पूर्ण जबाबदारी तुला घ्यावी लागेल, मी 1 रुपया कधी तुला देणार नाही आणि तुझ्याकडून घेणार सुद्धा नाही, असं क्लिअर कट सांगितलं. आणि एक जण तयार झाली. आता माझ्या मिसेसची पॅथॉलॉजी लॅब आहे नंतरला आणि 15-16 वर्ष झालं माझ्या लग्नाला आणि पूर्ण तिने घराची जबाबदारी घेतलेली आहे. आणि मी जे चळवळ करतोय तर ती सगळे लोकांच्या पैशातून ही सगळी चळवळ आजपर्यंत आपण सत्तेवर बहुजन आघाडी आणलेली आहे. त्याच्यामुळं काही सचिन बगाडे अध्यक्ष आहे म्हणून तुम्हाला काही जणांना प्रश्न पडू शकतो की सचिन बगाडे उद्या 5,000 रुपये मागावे किंवा त्यांनी द्यावे, तर माझ्याकडे अजिबात पैसे नसतात. म्हणजे 1,500 रुपये ठीक आहे, ते संघटनेच्या कामकाजासाठी घेतलेले असतात इकडून तिकडून, तर ते 1,500ची आपण मदत कुणाला तरी करू शकतो, परंतु माझ्याकडे अजिबात पैसे नसतात. माझ्याकडे फक्त विचार आहे आणि विचार हेच सगळ्यात मोठं भांडवल असतं की ज्या विचाराने आपल्याला बदल घडवायचा असतो. आणि त्याच्यामुळं ही जी चळवळ असते, मग आपल्याला प्रश्न पडतो मग ही चळवळ चालवायची कशी, तर कोणतीही चळवळ प्रश्न कोणाचे आहेत, प्रश्न माझे आहेत का, माझ्या घरचं लग्न आहे का, तर प्रश्न तुमचे. मग तुमचे प्रश्न असतील तर हे प्रश्न कशातून सोडवायचे, तर हे जनतेचे प्रश्न जनतेच्या खर्चातून, जनतेच्या श्रमातून सोडवायचे असतात. आणि कार्यकर्ते म्हणजे फक्त कोऑर्डिनेटर असतात, कोऑर्डिनेटर म्हणजे समन्वयक असतात. तर हे सगळं आपल्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपण समन्वयक आहोत फक्त. आणि मग हे काम करत असताना आज आपले हजार लोकांचे मेळावे होतात, मोर्चा होतात, तर ही लोक येतात कशी, आपण गाड्या पुरवतो का, पैसे देतो का, तर अजिबात नाही. आपण लोकांना विचार दिलेले आहेत आणि लोकांमध्ये हे विचार फिरलेले आहेत. हे जे काम आहे सचिन बगाडेच्या घरचं लग्न नाही, हे माझं काम आहे. मला गुलामीतून मुक्त व्हायचंय, मला माझ्या कुटुंबासाठी, माझ्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी, माझ्या पोराबाळांसाठी मला लढणं कर्मप्राप्त आहे. त्यामुळे हा जो लढा आहे, हा लढा कोणाचा आहे, हा माझा लढा आहे. आणि त्यामुळे हा लढा माझ्याच पैशातून, माझ्या श्रमातून मला लढायचा आहे. हे आपल्या संघटनेचं वेगळेपण आहे. नाहीतर मग कुणीतरी येतो, तुम्हाला गाड्या पाठवतो, वडापाव देतो, तुम्हाला वेळ देतो, हे आतापर्यंत चालतच आले.
तुमच्यात बदल झाला का? तर तुमच्यात नाही बदल झालेला. म्हणजे आपला कातकरी कुटुंब असेल किंवा मातंग समाज किंवा बौद्ध समाज असेल, सगळं आपण हेच करत आलोय, त्यातही बदल झालेला नाही. तर कातकरी समाजात 5 वर्षात बदल कशाने झाला? तर सत्यशोधक बहुजन आघाडीच्या कार्यपद्धतीमुळे बदल झाला. आणि आज महाराष्ट्रात इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला भेटणारी आणि समतावादी विचार मांडणारी म्हणून सत्यशोधक बहुजन आघाडीची प्रचंड मोठी दहशत आहे. म्हणजे ते तपशील जे आहे ते मी सांगणार नाही, परंतु आज विचारांच्या पातळीवर महाराष्ट्रात जर इथल्या व्यवस्थेला टक्कर देणारी आणि वेगवेगळे कार्यक्रम घेणारी, विचारांच्या पातळीवर संघर्ष करणारी जर संघटना कोणती असेल तर ती सत्यशोधक बहुजन आघाडी आहे. आपल्याकडे लोक नाहीत, लाखो लोक, पण ती लाखो लोक काय करायचे? ती लाखो लोक जमतात, ती कुणाच्या पैशातून जमतात? ती त्यांच्याच पैशातून जमतात, त्यांनीच आणलेले असतात आणि ती त्यांच्या हितसंबंधासाठी आणलेले असतात. आणि ते अप्रत्यक्ष काय करत असतात? मी स्वतः गुलाम राहिलो पाहिजे याच्यासाठी ती काम करत असतात. आणि आपण त्याच्यासाठी काम करतोय, आम्ही गुलामीतून आम्हाला मुक्त व्हायचंय ह्याच्यासाठी आपण काम करत असतो. त्यामुळे या इतर संघटनांचा आणि आपल्या संघटनेचा वेगळेपणा हा आहे की आपण जे काम करत आहोत ते आपल्या खर्चातून, आपल्या श्रमातून आपल्यासाठी काम करत आहोत. तर त्याच्यामुळं आपण लोकांकडून लोकांची काम करत असताना भारतीताई, म्हणजे आता त्या गोष्टीचा, घटनेचा किंवा व्यक्तीचा उल्लेख करणार नाही. तर आता या ठिकाणी संदीप सकट आहेत आपले जिल्हाध्यक्ष. उदाहरणार्थ कसं करायचं सांगतो की समजा एखाद्या महिलेचं एखादं काम करायचं आपल्याला भारतीताई, शासकीय काम करायचंय. तर शासकीय काम करत असताना त्यांचं काम करून देण्यासाठी जर त्या ठिकाणी 100 रुपये खर्च असेल तर आपण जास्तीत जास्त 300 रुपये गेलं कार्यकर्त्यांनी काही हरकत नाही. आणि लोकांनी देण्यासाठी सुद्धा किंवा 100 रुपये खर्च लागणार आहे, 100 रुपये त्याला पेट्रोलचा खर्च जाणार आहे, त्याला 2-3 वेळा जावं लागणार आहे. परंतु आपले कार्यकर्ते करतात काय? 100 रुपयाच्या कामासाठी 5,000 रुपये 10,000 रुपये लागतील. अरे बाबा, तू कुणाकडून घेतोय? ते अगोदरच ग्रासलेली माणसं आहे, अगोदरच दारिद्र्यात खितपत पडलेली माणसं आहे. ती कामाला गेली तर 400-500 रुपये त्यांना महिलांना पगार मिळतोय आणि त्यांना ते काम सुद्धा कधी कधी नसते. आणि त्यांच्याकडून 5,000 आणि 10,000 रुपये कशासाठी? तर अशी माणसं आपण वेळीच ओळखावी लागतात. अशा माणसांना आपल्याला बाहेर काढावं लागतं, ढकलावं लागतं. आणि अशी माणसं ही करप्ट असतात. ती माणसं म्हणजे प्रवृत्ती आहे ती, एक व्यक्ती नाही तर असे असतातच, येतील सुद्धा. परंतु आपल्याला काय काम करायचंय? आपल्याला इतिहास दखल घेईल असं काम आपल्या आयुष्यामध्ये घडवायचंय. म्हणजे भविष्यात भारतीताईच्या प्रचंड क्षमता आहे. म्हणजे त्यावेळेस तुमची चुणूक बघितली मी की तुम्ही महिला जमा करताय, बोलताय, धाडस आहे. तर भविष्यामध्ये महाराष्ट्राचं महिला आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता तुमच्यात आहे, ते तुम्हाला करायचंय. पण त्याची कार्यपद्धती तुम्ही समजून घेतली पाहिजे. म्हणून आज हे आपलं शिबिर आहे. तर लोकांची कामं करायची आपल्याला. आणि लोकांचं पण असं असतं की समजा एखादा माणूस असे पण असतात, अरे ह्यांनी अतिशय प्रामाणिक आहे, माझं 100 रुपयाचं काम होतं आणि 300 रुपये मागितले, माझं काम लगेच झालं. तर माणसं अशी सुद्धा असतात की अजून वरती 500 रुपये देणारी माणसं असतात स्वखुशीने. तुम्ही जर त्याच्याकडून 5 आणि 10,000 रुपये मागितले, तिथं तुमचा कार्यकर्ता म्हणून तुमचं मूल्य संपलं. मग तुम्ही पैसे घेऊन काम करून देणारी माणसं झाला. हे स्पष्टता आपल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये राहिली पाहिजे. आणि हे काम करत असताना आपल्याला व्यवस्थेच्या विरोधातलं काम आहे. म्हणजे आपल्याला प्रचंड मोठा संघर्ष आहे, त्याग आहे, समर्पण आहे. आपल्याला कधी कधी पैसे नसतील, चालत जावं लागेल. कधी कधी आपल्याला असं येईल की समजा कुठून कुठेतरी यायचंय, महिलांनाच वाटलं पाहिजे की महिलांकडूनच तुमची चळवळ आहे, म्हणजे भारतीताई कुठून तरी गाडीची व्यवस्था करणार आणि तुम्ही येणार, असं पुढे चालणार नाही. असं नसतं. तर आता गणपत काटेकर या ठिकाणी, आता आम्ही तिकडे तसं निर्माण केलं अधिवेशनमध्ये. उद्या मागे माधुकासकरीचा मूर्ती दिन आहे, तर संघटना त्यांना गाडी नाही पाठवत. तर ते म्हणतात नाग्या माधू कातकरी हा देशासाठी लढलेला आहे आणि त्याचा अभिमान आपल्याला बाळगायचा आहे. आणि संघटनेकडे कुठलेही पैसे येत नाहीत. ही सगळी सुद्धा
सचिन बागडे असेल, गणपत काटेकर असेल, नागेश गायकवाड असेल, ही सगळे आपल्यासारखी माणसं आहेत. ही पूर्ण वेळ देणारी माणसं आहेत आणि आपल्या संघटना पुन्हा हे अवलंबून नाही, पैसे देणारे कुणी नाही. तर ही चळवळ कुणाची आहे? ही चळवळ आपली आहे. त्याच्यामुळे ती माणसं आदिवासी माणसं आहेत. 100-100 रुपये जमा करतात, गाडी एकत्रित करतात, पिकअप आणि कुठल्याही कार्यक्रमाला येतात. तर ही संघटनेबद्दलची, विचारधारेबद्दलची, चळवळीबद्दलची निष्ठा आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि हे काय लगेच आउटपुट त्याचा निघणार नाही, पण आपल्याला आपण ज्या जातीमध्ये जन्मले आहोत त्या जातीमध्ये जन्म घेतल्यानंतर एक ठरवायचं असतं की संघर्ष हा आपल्या पाचवीला पुजलेला आहे. जसं पाचवी करतात तर त्या पाचवीलाच आपल्या सोबत चिटकलेला संघर्ष आहे. आणि तो संघर्ष म्हणजे आपल्याला आपली मान सन्मानाची, आत्मसन्मानाची लढाई आहे. आपल्याला गुलामीतून मुक्त होण्याची लढाई आहे आणि ती लढाई आपल्याला लढायची आहे. आणि ती लढाई लढण्यासाठी आपण सत्यशोधक बहुजन आघाडीच्या मार्फत आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये काम करत आहोत. तर या सगळ्या संघटनात्मक विचारधारा, कार्यपद्धती, ध्येय उद्दिष्ट, आपले शत्रू मित्रांची ओळख, तर या आपण या ठिकाणी आज आपण थोडक्यात काही मुद्द्यांना आपण फक्त स्पर्श करून गेलेलो आहे. तर ते स्पर्श करून गेल्यानंतर आज आपली जी प्राथमिक टप्पाच आहे, परंतु तरी सुद्धा तुम्हाला इतर संघटनांमध्ये, आपल्या संघटनांमध्ये फरक काय तर हा सांगता आला पाहिजे. तर तो फरक आपण या ठिकाणी शिबिराच्या निमित्तानं थोडक्यामध्ये आपण ऐकलेला आहे, बघितलेला आहे, ऐकलेला आहे. तर आता एक उदाहरण फक्त अजून सांगतो की तपशिलामध्ये आपल्याला समजण्यासाठी. तर आपल्यातले जे लवजींच्या नावाची संघटना आहे, पूर्ण नाव घेत नाही त्यांचं, सगळ्यांनी समजून द्यावं. त्यांचं जे उद्दिष्ट काय आहे तर आपल्याला गुलाम करणारे जे पक्ष आणि संघटना आहे, संघ आणि बीजेपी, तर ते त्यांना पोचतात, पैसे देतात, गाड्या देतात, खायला देतात, मेळावा घेतात आणि मेळावा घेऊन तिथं काय करतात तर तिथे पोतराज नाचवतात पुण्यातल्या मेळाव्यात. म्हणजे तुम्हाला द्यायचं काय समाजाला, तर परत पोतराज इकडे घेऊन जायचंय का तुम्हाला, परत केरसुनीकडे घेऊन जायचंय का तुम्हाला, जायचंय का परत अंधश्रद्धेकडे जायचंय का तुम्हाला. तर ह्या फुले शाहू आंबेडकरांनी अण्णाभाऊंची कथा आहे. अण्णाभाऊ काय असं दुसरं साधूचं व्यक्तिमत्व नाही, सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेला माणूस आहे. म्हणजे त्यांच्या एका वाक्यातच किती विज्ञानवादी दृष्टिकोन आहे बघा. इथले सगळे धर्मग्रंथ काय सांगतात, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली आहे आणि ज्या वेळेस काहीतरी शेषनाग थोडासा हलतो तेव्हा काहीतरी सुनामी येते, भूकंप होतो, असं देशातले सगळे धर्मग्रंथ आजपर्यंत सांगत आले. आणि अण्णाभाऊ एका वाक्यात काय म्हणतात, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिक कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली. आणि इथले सगळे धर्मग्रंथ एका वाक्यात फाडून, जाळून, तुडून फुडून टाकतात. मग अण्णाभाऊला हे सांगायचं त्याच्यातून की ही पृथ्वी, शेषनाग हे असं काही नाही, हे सगळं काल्पनिक आहे. आणि हे सगळं काल्पनिक आहे तर ही पृथ्वी नटवली कुणी, घडवली कुणी. या बिल्डिंगा राहिल्यात, इमारती राहिल्यात, पूल झाले, सगळं हे सगळं साहित्य आले, कपडे आले, दागिने आले, पेन आले, ते कुणी घडवले तर हे सगळं घडवले या दोन हातांनी घडवले. त्यामुळे अण्णाभाऊसाठी या दोन हातांना महत्व देतात. आणि त्यांची मर्याईचा गाणं नावाची भारी कथा आहे. तर त्या कथेचं सुद्धा संदीपराव कधी कधी आपण सामूहिक वाचन केलं पाहिजे. सहज असं 5-25 जण जमायचं, मर्याईच्या गाडीचं कथेचं वाचन करायचं. तर त्याच्यात अण्णाभाऊंनी अंधश्रद्धेबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. तर हे आपलं सगळ्या संघटनांपेक्षा आपलं वैशिष्ट्य आहे आपल्या संघटनेचं की समता निर्माण करणं हे आमचं ध्येय आहे आपल्या संघटनेचं. आणि ह्या ज्या सगळ्या संघटना आहेत तर त्या सगळ्या संघटनांना अजिबात ध्येय उद्दिष्ट नाही, अजिबात विचारधारा नाही, कार्यपद्धती नाही. तर या सगळ्या संघटनांच्या प्रमुखांचा अजेंडा काय की त्याला एकट्याला मोठं व्हायचं असतं आणि कुठेतरी समाज त्याच्या दावणीला बांधायचा असतो पक्षाच्या, आणि त्याची घरं भरायची असतात आणि समाज गुलाम करायचा असतो. तर आपल्या संघटनेचं वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आज 28 वर्ष झालं मी चळवळीत आहे.
परंतु महाराष्ट्रातला असं कुणीही म्हणू शकणार नाही की सचिन बगाड यांनी 100 रुपयाचं काहीतरी फेरफार केलेला आहे, काहीतरी करप्शन केलेलं आहे. आणि नागेश गायकवाड या ठिकाणी आहेत, आपले संपर्क प्रमुख आहे. तर त्यांनी बी साधारणची नोकरी सोडली चळवळीसाठी आणि आज ते पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. आपले गणपत काटेकर आदिवासी समाजातले आहेत. ते मत जमा करायला गेले ना तर 1 महिन्यात 1-1.5 लाखाचं मत जमा करतात. मासे जमा करायला गेले की दिवसात 20-20 हजार रुपयाचे मासे ते पकडू शकतात, पकडत होते. पण आता चळवळीची विचारधारा त्यांच्यामध्ये एवढी रुजली की आता मासे पकडायला सुद्धा जात नाही चळवळीच्या कामासाठी. त्यांचं ठरलेलंच आहे की आपल्याला कातकरी समाजाचं या व्यवस्थेत सन्मानानं उभं करायचंय. आणि ते सन्मानानं उभं करायचं असेल तर त्यासाठी निश्चित अशी वाटचाल करण्यासाठी संघटना आवश्यक असते. आणि त्या संघटना आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते आणि आपल्याला या व्यवस्थेत तिथल्या व्यवस्थेची टक्कर घेत आपल्याला सन्मानाने जगण्यासाठी संघटनाच मदत करू शकते. मग सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये असा एक प्रश्न निर्माण होतो की आपल्याला हे सगळं करायचंय, आपल्याला समता निर्माण करायची, आपल्याला एकत्रित यायचंय आणि हे सगळं समता निर्माण करायची असेल तर ती कशा मार्फत करायची, तर त्याच्यासाठी संघटना आवश्यक असते आणि त्याच्यासाठी पक्ष आवश्यक असतो. का तर आपल्याला जे भारतीय संविधानाने दिलेले जे न्याय हक्क आहेत ते तुम्हाला सहजासहजी मिळतात का? ते अजिबात मिळत नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादं प्रकरण आहे तर ते प्रकरण जर तुम्ही एक व्यक्ती म्हणून जावा शासकीय कार्यालयात, एक तर तुमच्यामध्ये न्यूनगंड सुद्धा असतो, तुम्ही जाता, आज जाऊ का नको, जाऊ का नको, मग नंतर आतमध्ये जाता, साहेब माझं असंच आहे. मग त्याला कळतं हा एकटा आहे, त्याला काहीच कळत नाही. मग तो म्हणतो ये पुढच्या आठवड्यात. नंतर कधीतरी गेल्यावर म्हणतो अरे हा माणूस आता रजेवर आहे. एवढे आपल्याला हेलपाटे मारावे लागतात, आपलं काम आपण ते सोडूनच देतो. मग सोडून द्यायचं का? तर आपल्याला भारतीय संविधानाने सगळं हक्क कर्तव्य आपल्याला इथल्या व्यवस्थेत सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. तो अधिकार आपल्याला मिळवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला भांडावं लागेल. आणि जर भांडायचं असेल तर त्याच्यासाठी एक चौकट असते, एक कार्यपद्धती असते, एक विचारधारा असते आणि ती विचारधारा कार्यपद्धतीची चौकट म्हणजे संघटना. आणि संघटनेच्या मार्फत आपल्याला भांडायचं असते. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या महिला जाऊ द्या शासकीय कार्यालयात आणि उद्या भारतीताईंनी व्हिजिटिंग कार्ड छापू द्या आणि जायचं शासकीय कार्यालयाच्या बाहेर, शिपाईला कार्ड द्यायचं, तर साहेबांना सांगा मी आले. तर साहेब कार्ड बघल, साहेब म्हणत त्यांना बोलवा, भारतीताईंना म्हणा बसा भारतीताई. मग त्यांना शिपाईला सांगेल की पाणी आण रे, चहा मागव आणि सांगा तुमचं काय काम आहे. हा तर थोडस हे अपुरा आहे, हे पूर्ण करा, तुमचं काम करून देतो. अधिकारी असा करेल का नाही? अधिकारी सर्वसामान्य महिला गेल्यानंतर आणि भारतीताई गेल्यानंतर त्याच्या वागण्यामध्ये हा फरक असणार आहे. आणि ज्यावेळेस भारतीताई म्हणते की आमचं काम झालं पाहिजे तर तो अधिकारी म्हणेल आणि भारतीताई एकट्या नाहीत तर ह्या सत्यशोधक बहुजन आघाडीच्या अशा पदाधिकारी आणि संघटनेची सगळी महाराष्ट्रातली ताकद म्हणजे भारतीताई आहे. त्यामुळे ह्यांचं काम आपल्याला करावंच लागेल. हा फरक संघटना म्हणून एकत्रित आल्यानंतर असतो आपला. म्हणून जसं बाबासाहेबांनी सूत्र सांगितलं आपलं प्रगती करण्यासाठी, शिका, संघटित व्हा आणि नंतर संघर्ष करा. तर आपल्याला संघटित व्हायचंय, संघर्ष करायचा आहे. तो कशासाठी करायचा आहे? तर आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला संघर्ष करायचा. उदाहरणार्थ आता पोलीस प्रशासनाचं, की पोलीस प्रशासनाचं जर तुम्ही गेला तर एखाद्या आता उदाहरणार्थ पारधी समाजातलं एखादा असेल तर पोलिसांची मानसिकता इथल्या व्यवस्थेची काय केलेली आहे की पारधी म्हणजे चोरच असतात सगळे. आणि मग ज्या वेळेस एखादा पारधी दिसतो तर पोलीस त्याला पकडतो, पोलीस कोठडीत घेतो. पोलीस कोठडीत मला गेलेले आहेत कितीतरी, का त्यांनी ठरवलेलं आहे पारधी म्हणजे गुन्हेगार, दलित म्हणजे चोर आहे, तो म्हणजे गरीब आहे, भिकारी आहे, हे ठरवलेलं आहे. परंतु आज पारधी समूहामध्ये सुद्धा किंवा सगळ्याच समूहामध्ये
तर तुमची ही जी मानसिकता आहे, ही ब्राह्मणी मानसिकता आहे, सगळी माणसं तशी नसतात. आणि इथं तुमच्या ब्राह्मणांचे हजारो कोटी लोक गपला करतात, सगळा भ्रष्टाचार करतात हजारो कोटींचा. त्यांना तुम्ही सही सलामत देशाच्या बाहेर पाठवता का? तर ते सगळे उच्च जातीय माणसं आहेत. आणि आम्ही इथं जगण्यासाठी 100-200 रुपयाच्या आपल्या माणसाने काहीतरी केलं तर लगेच त्याला जेलमध्ये टाकलं जाते. हा जातीवाद आहे ना. मग हा जातीवाद जो इथल्या व्यवस्थेमध्ये भरलेला आहे, तर तो सगळा व्यवस्थेने भरलेला जातीवाद आपल्याला हाणून पाडायचा आहे. हाणून पाडायचा असेल, आपल्या समूहाला सन्मानाने उभं करायचं असेल, तर आपल्याला संघटनेच्या माध्यमातून एकत्रित यावं लागतं, संघर्ष करावा लागतो. उदाहरणार्थ सांगतो की आताची जी व्यवस्था जी आहे ती अत्यंत प्रतिकूल आहे. म्हणजे आपण तपशिलामध्ये जाणार नाही, समोर थोडंसं एक 5-10 मिनिटं त्याच्याबद्दल बोललं. तर ही जी बाबासाहेबांनी जे निर्माण केलेली व्यवस्था ती सगळी आता संपुष्टात आणण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. एकच त्याला उदाहरण सांगतो की पुण्यामध्ये तुम्ही ऐकलं वाचलं असेल की 3 दलित मुली एका मुलीला घरी ठेवलं म्हणून त्या 3 दलित मुलींना त्यांच्याशी वाईट पद्धतीनं व्यवहार केला आणि त्या पोलिसांवरती गुन्हे दाखल करा म्हणून किती संघटना आपले संदीपराव सुनील दळवींच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलं, पुण्यात आपण निवेदन दिलं, आंदोलन केलं. एवढं सगळं करून सुद्धा पोलिसांवरती गुन्हे तर दाखल झाले नाहीतच, परंतु काल काय झाले की त्या दलित मुलींवरती आणि त्यांच्यासाठी भांडणाऱ्या 2 मुलींवरती त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले. मग हे सगळं आपण सहन करायचं का? तर हे सगळं सहन आपल्याला अजिबात करायचं नाही. तर आपण लढावू आहोत. म्हणजे ब्रिटिशांनी आपल्याला 3 वेळची सक्तीची हजेरी दिलेली माणसं आहेत. का हजेरी दिली होती आपल्याला? तर आपण लढावू माणसं होतो. म्हणजे आपला फकीर आपण बघितला पाहिजे की जो मागवड्यातली मारवाड्यातली माणसं उपाशी तापाशी मरत होती आणि उपाशी तापाशी मरत असताना बेडसगावचा तो इंग्रजांचा खजिना लुटला त्यांनी. आताची चोर कसे असतात, रात्रीच्या वेळी सगळे झोपल्यानंतर कुणी बघणार नाही याची दक्षता घेत चोरी करतात. फकीरांनी कशी केली होती? फकीरांनी आदल्या दिवशी निरोप पाठवला होता. ज्यांच्या घरी खजिना आहे का त्यांना निरोप पाठवला होता की मी उद्या दरोडा टाकायला येणार आहे, तुम्हाला काय व्यवस्था करायची असेल, काय संरक्षण करायला लावायचं असेल ते सगळं लावा आणि मी येताना वाजत गाजत येणार आहे. आणि फकीरा दुसऱ्या दिवशी वाजत गाजत दरोडा टाकायला झालेला जगाच्या इतिहासातला एकमेव माणूस आहे. आणि त्यांनी तो दरोडा टाकला. दरोडा टाकत असताना सुद्धा 2 प्रसंग आहेत महत्वाचे. तर त्यावेळेस काय झालं की एका खोलीच्या बाहेर तो कुलकर्णी होता, त्या कुलकर्णी त्याची बायको थांबली आणि ती बाई दयामाया करत होती. या खोलीचा दरवाजा उघडू नका, या खोलीचं कुलूप उघडू नका. तर सगळ्यांना वाटलं या खोलीत काहीतरी मोठी संपत्ती ठेवलेली आहे. आणि मग नंतर लोक गेली तिथं तर ती पायच पडायला लागली माऊली आणि म्हणले काही करा पण ही खोली उघडू नका. मला वाटलं जास्त संपत्ती असेल या खोलीमध्ये. ते म्हणले नाही नाही आम्ही उघडणार. मग ती माऊली अक्षरशः लोकांना घातले, म्हणली मला जेवढी संपत्ती घेऊन जायचं असेल तेवढी घेऊन जावा, परंतु माझ्या मुलीची आबरू घेऊ नका. त्या खोलीमध्ये माझी मुलगी आहे. मग त्यावेळेस फकीरच त्या बाईला कानाखाली मारतो आणि सांगतो आम्ही आबरू घेणारी माणसं नाही. आम्ही जिथे दरोडा टाकायला आलोय ना तर आमच्या माणसाला जगवण्यासाठी आम्ही दरोडा टाकायला आलोय. ती तुझी मुलगी नाही, माझी सुद्धा मुलगी आहे असं फकीरा त्यावेळेस त्यांना सांगतो. आणि हा नैतिकतेचा अधिष्ठान असणारा फकीरा. आणि नंतर ज्या वेळेस तो येतो सगळा धनसाठा घेऊन, ते सुद्धा एक वाक्य महत्वाचं आहे. आल्यानंतर आता हा मागाचा फकीरा नेता होता, सरदार होता, त्यांनी जर ठरवलं असतं तर कशी वाटणी झाली असती ना. तो काय म्हणतो, ह्या धनाचे 2 वाटे करा, एक वाटा मारवाड्यात पाठवा आणि एक वाटा मानवड्यात पाठवा. हा असा फकीरा, ज्या फकीरांचे आपण म्हणतो की आम्ही वंशज आहोत, फकीराचे, अण्णा भाऊचे, लहुजींचे, तर ती निडरता, ती धडाडी
ती विचारधारा, ती कार्यपद्धती आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि आज या इतिहासानं अशा वळणावरती आपण आलेलो आहोत की आज महाराष्ट्रात जर चळवळीच्या फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा घेऊन काम करणारे जे अजूनही तडजोड झालेले नाही, विकली गेलेले नाही, विकणार नाही आणि कुठल्या आमिषाला बळी पडणार नाही, अशी महाराष्ट्रातली जर व्यवस्थेला कुणाची भीती आज महाराष्ट्रामध्ये वाटत असेल तर ती सत्यशोधक बहुजन आघाडीची वाटते. आज आपल्या संघटनेचं वैशिष्ट्य आहे आणि आमच्याकडे काहीच नाही, पैसे नाहीत. आज आमचे सगळे कार्यकर्ते एसटीने सो खर्चाने आले, परंतु दुसऱ्या बाजूला सगळ्या संघटना, भले भले पक्ष, सगळ्या संघटना पक्ष जर आपण पाहिलं तर कुणाकडेच लोक नाहीत. पैसे आहेत, स्ट्रक्चर आहे, पण कुणाकडेच लोक नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे पैसे नाहीत, परंतु आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे लोक आहेत. आणि हेच आपल्या सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि ह्या लोकांच्या आधारेच अजून जनतळ्यातल्या लोकांचा विश्वास जिंकून आपल्याला या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा इतिहास घडवायचा आहे की जो सत्यशोधक बहुजन आघाडीच्या मार्फत घडवायचा आहे. आणि लॉंग टर्मचं जे ध्येय आहे आपलं, तर ते लॉंग टर्मचं ध्येय गाठण्यासाठी आपल्या सगळ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रयत्न करायचा आहे. हे काम करणं म्हणजे येड्या गबाळ्याचं काम नाही आणि एवढं सहज सोपं सुद्धा नाही. तुम्हाला लगेचच कुणीतरी मान सन्मान देईल असं सुद्धा नाही. तर ही व्यवस्थेच्या विरोधात उभं राहण्याचं काम आहे. त्याच्यामुळं एक गोष्ट सुद्धा आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतली पाहिजे की आपल्या संघटनेच्या माध्यमातून म्हणजे मला एकट्यालाच मोठं व्हायचंय. ज्या वेळेस एकट्यालाच मोठं व्हायचं असतो त्यावेळेस त्याच्यात एकट्याचा स्वार्थ काहीतरी जपलेला असतो. तर आपली जी संघटना आहे ती सगळ्या जनतळाचा, सामूहिक हिताचा विचार करणारी संघटना आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या संघटनेत असं कधी नसतं किंवा नसणार सुद्धा आहे. आपण सर्वांना मान सन्मान आणि समानतेच्या पातळीवरती वागणूक व्यवहार करणारी आपली संघटना आहे. त्याच्यामुळं आपण एक गोष्ट सुद्धा आपण काही कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की चळवळ चालवायची म्हणजे हे अतिशय 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 अवघड काम आहे. प्रवाहाच्या पूर्ण नदी वाहते, पूर्ण प्रवाह तुम्हाला खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही काय करताय? या प्रवाहाला छेदत तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करताय, म्हणजे प्रवाहाच्या विरोधात पोहताय. आणि हे पोहत असताना किती कष्ट लागत असते. म्हणजे अख्खी नदी वाहते पुराचं पाणी आणि तुम्ही एकटे त्याच्या विरोधात जाताय. तर तो जेवढा त्याचा वेग आहे तर तो तुम्हाला खाली खेचण्याचा वेग आहे आणि त्या वेगाला टक्कर देणार आहात तुम्ही. त्यामुळे चळवळ करणं म्हणजे एवढं सहज सोपं काम नाही, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. पण तुम्हाला काय करायचे? तुम्हाला चळवळ करायची. तुम्हाला सर्वसामान्यांसारखं किड्या मुंग्यांसारखं जगायचं नाही. तुमच्या आयुष्यामध्ये ठळक असं, तुमच्या आयुष्यातली ठळक तुम्हाला काम सांगता आलं पाहिजे. तुमची पुढच्या पिढीला, तुमच्या मुलामुलांना म्हणता आलं पाहिजे की हा देश उद्ध्वस्त होत असताना माझा बाप हा इथल्या व्यवस्थेच्या विरोधात समतेसाठी संघर्ष करत होता. हे सन्मानाने तुमच्या मुलांना सांगता आलं पाहिजे. पण आज आपण ज्या संघटनांची तुलना केली तर त्या संघटनांचे कार्यकर्ते काय करतायत की त्यांना स्वतःलाच गुलाम करण्यासाठी ते गुलाम करणाऱ्यांचे हात बळकट करतायत. हे ज्या सगळ्या संघटना आहेत त्या संघटनांचं मी नाव घेणार नाही, तर त्या सगळ्या संघटना, पण तो आपण काय करतोय? इथल्या व्यवस्थेच्या विरोधात आम्हाला गुलाम करणारे जे आहेत त्या गुलाम करणाऱ्यांच्या विरोधामध्ये फुलेशाह आंबेडकरांच्या, अण्णाभाऊंची, लवजींची विचारधारा घेऊन आम्हाला गुलामीतून मुक्त होण्यासाठी आपण लढत आहोत, आपण संघर्ष करत आहोत. त्यामुळं या संघर्षामध्ये कदाचित कार्यकर्त्यांची सुद्धा, सगळ्या कार्यकर्त्या महिलांनी सुद्धा की आपलं काय असतं की एकदा तुम्ही कार्यकर्ते म्हणून झाल्यानंतर थोडस नावाचं पुढं मागं होणं, कुणाचं नाव मोठं होणं, छोटं होणं किंवा कुणाचं नसणं, तर ह्या किरकोळ गोष्टी आहेत. किंवा ह्याने मला पूर्णच केला पाहिजे, त्यांनी मला पूर्ण नाही केला, त्यांनी मला नाही विचारलं. तर तुम्ही एकदा चळवळीत आल्यानंतर, त्याच्यात आता तपशिलात नाही घुसणार मी, एकदा झाला असेल बहुतेक, तपशिलात नाही घुसणार, तर त्यातला पहिला टप्पा हा असतो की ज्यावेळेस विवा साठे, भारतीताई, प्रशांत, दत्ता आलाट हे सगळे एकत्रित येतात, आकाश जगताप हे सगळे एकत्रित येतात. त्यावेळेस मग दुसरा टप्पा काय चालू होतो
की आणि कुणीतरी कुणाचं नाव नाही टाकलं, कुणीतरी कुणाला फोन नाही केला, ह्यांनी त्याला विचारलं नाही, आणि मग आपण नाराज व्हायला, या सगळ्या प्रक्रियेपासून नाराज व्हायला, एकमेकांबद्दल गैरसमज तयार करायला, पसरवायला सुरुवात होते. त्यावेळेस आपण ठरवलं पाहिजे की आपण आलोय कशासाठी. आपण आपलं वैयक्तिक नाव मोठं होण्यासाठी नाही आलो. आपलं वैयक्तिक नाव इतिहासात अजरामर होणार आहे. ते कशाने होणार आहे, तर कुठेतरी नाव टाकलं किंवा कुणीतरी कमी टाकलं, कुणीतरी खाली टाकलं म्हणून नाही होणार. तर आपण कामच असं करायचं आहे की आपोआप इथला इतिहास तुमच्या इतिहासामध्ये तुमचं नाव आपोआप घेणारे घेतील आणि आपोआप नाव होईल. नाव असं आपोआप नसतं, ते कामातून होत असतं. ज्यावेळेस तुम्ही कामाला सुरुवात करता त्यावेळेस नाव होत असतं. आणि ज्यावेळेस नेतृत्व करणाऱ्यांनी सुद्धा हे लक्षात घ्यायचं असतं की एकट्याच नाव करून पुढे चळवळ जात नसते, तर ती कायम स्वरूपी नसते टिकणारी. तर ज्यावेळेस आपल्याला सगळ्यात नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांना ठरवायचं आहे की आपल्याला वडाचं झाड व्हायचंय. वडाचं झाड कसं असतं की जे त्याच्या शेकडो पारंब्या वरती असतात, फांद्या असतात, खाली मुळं असतात, आणि ते एवढं घट्ट असतं, त्याची एक फांदी तुटली तरी त्या झाडाला काही फरक पडत आणि ते वर्षानुवर्ष टिकणार असतं. तर आपल्या प्रत्येक नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ठरवायचं असतं एकट्याचं नाव पुढे जाऊन तो तात्पुरतं त्याला समाधान वाटेल पण चळवळ पुढे जाणार नाही. तर आपल्याला सगळ्यांना वडाचं झाड व्हायचंय की जे भरलेलं असेल, फुललेलं असेल, जमिनीत मजबूत असेल, गाडलेलं असेल, त्याच्या शेकडो पारंब्या असतील, त्याच्या शेकडो फांद्या असतील, फळ असतील. तर असं प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठरवलं पाहिजे. आणि माझं कुठेतरी नाव आलं नाही आलं यांनी मला काही फरक पडणार नाही, ही सुद्धा भावना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये तयार झाली पाहिजे. का, तर कुठेतरी नाव येणं हे आपलं ध्येय नाही. तर आपलं ध्येय काय आहे, तर या देशात आम्हाला सगळ्यांना गुलामीतून मुक्त व्हायचं आहे आणि स्वाभिमानानं सन्मानानं जगायचंय, हे आपलं ध्येय आहे. त्याच्यामुळे ते ध्येय प्राप्त करण्यासाठी अनेक अडथळे, अनेक संघर्ष, अनेक समज गैरसमज या सगळ्यांना तुम्हाला बाजूला सारावं लागेल. तुम्हाला मान सन्मान सुद्धा कधीतरी बाजूला सारावा लागेल. तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात अपमान सहन करावा लागेल. मोठा कोण होतो, जो सगळ्यात पहिला मान अपमान गिळायला शिकतो, जो स्वतःला छोटा समजतो, तो सगळ्यात जास्त मोठा होत असतो. पण जर तुम्ही स्वतःलाच मोठे समजायला लागला की मग तुमचा अहंकार हा फुलला असतो, फुलतो. आणि तुमचा एकदा अहंकार फुलला की मग तो अहंकार तुम्हाला जाळल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही जर त्या अहंकाराला जर जाळलं तर तुम्हाला मोठं होण्यापासून कुणी रोखू शकणार नाही. आणि तुम्ही मोठे झाले म्हणजे चळवळ मोठी झाली, आणि चळवळ मोठी झाली म्हणजे तुम्ही तुमच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठीचे रस्ते तयार केलेले आहेत, असा त्याचा अर्थ होत असतो. आणि त्यामुळे आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आज खरं तर आपल्याला ऐकण्याची, वाचण्याची परंपरा नाही. म्हणजे ही जी उतरण जी तयार केली ना ब्राह्मी व्यवस्थेने, घेण्या वाजण्याचा अधिकार सगळ्या ब्राह्मणांकडे. तर आपण खालच्यानी काय करायचं, आता वाजत असतं, काय गाणी होत असते तर शेकडो लोक जमा होतात. काही काम करायचं असलं की लगेच आपण सांगितलं की लगेच काम करतो. म्हणजे आपण डोकं चालवत नाही. का चालवत नाही, तर आपल्या मनावरती ते बिंबवलेलं आहे की डोक्याने काम करायचं तुम्हाला अधिकार नाही. आणि चळवळ म्हणजे नेमकं काय, तर ही जी रचना आहे ती आपल्याला उलटी करायची. उलटी करायची म्हणजे काय करायचे, की आपल्याला डोक्याचं काम करायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही डोक्याचं काम करायला सुरुवात कराल, म्हणजे बुद्धीने काम करायला सुरुवात कराल, विचारांनी काम करायला सुरुवात कराल, त्यावेळेस तर तुम्हाला प्रश्न पडतील ना की तुम्ही गुलाम का आहे. तुम्ही जर झाडू मारत राहिला, तुम्ही जर शारीरिक कष्टाची कामं करत राहिला, तर तुम्हाला प्रश्न कधी पडतील. आणि तुम्हाला जर प्रश्न कधी पडतील, ज्यावेळेस तुम्ही संघटनेत याल, विचार कराल आणि ही जी रचना आहे ती उलटी करायची. म्हणजे ब्राह्मण आज 3-3.5% संख्येने असताना हजारो वर्ष वर्चस्व गाजवत आलाय. कशाच्या बळावर, ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या बळावरती. आणि मग या सगळ्यांनी आपल्याला काय सांगितलंय, सगळ्यात पहिले तुम्हाला जर गुलामीतून मुक्त व्हायचं असेल, मान सन्मान मिळवायचा असेल, तर ज्ञानाचा अधिकार पहिला हिसकावून घेतला पाहिजे तुम्ही. म्हणजे तुम्ही
बुद्धीचं काम करायचं, विचाराचं काम करायचं तुम्ही सुरुवात केली पाहिजे. म्हणून जे फुलेंनी सांगितलं ज्ञानाचं महत्व, जे बाबासाहेबांनी सांगितलं ज्ञानाचं महत्व, जे मुक्तासाहेबांनी सांगितलं ज्ञानाचं महत्व, तर ह्या सगळ्यांची विचारधारा घेऊन आपल्याला ही रचना उलटी करायची आहे. आणि रचना उलटी करून आता आपण चळवळ करायची म्हणजे काय, तर दुसरं तिसरं काही नाही. चळवळ म्हणजे काय, इथल्या व्यवस्थेने आम्हाला ज्ञान, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा या गोष्टीपासून आम्हाला अलिप्त ठेवलंय. आणि चळवळ म्हणजे काय, तर आम्हाला ह्या गोष्टी मिळवायच्या, म्हणजे आम्हाला ज्ञानाचा अधिकार मिळवायचा आहे, आम्हाला संपत्ती मिळवायची, आम्हाला प्रतिष्ठा मिळवायची, आम्हाला मान सन्मान मिळवायचे, म्हणजे चळवळ. ही एका वाक्यामध्ये आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याचा तपशील वेगळा आहे. चळवळ कशासाठी करायची, ही व्यवस्थेने आम्हाला या सगळ्या माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या गोष्टी आम्हाला मिळू दिल्या नाहीत आणि हे मिळवण्यासाठी आम्हाला संघर्ष करायचा आहे, म्हणजे चळवळ करायची. चळवळ करायची म्हणजे काय करायचे, तर हे करायचं आहे. एवढं आजच्या शिबिराच्या निमित्तानं आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं वैचारिक शिबिर म्हणून पहिलीच वेळ असताना सुद्धा आज महिला या ठिकाणी सगळ्या उपस्थित राहिल्या आणि सगळ्यांनी ऐकून घेतलेलं आहे. तर संदीप भाऊंनी ज्याचा उल्लेख केला की आपण या विचाराचे आहोत की महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं, एक वाक्य सांगतो, तर सत्यशोधक आपल्या संघटनेचं नाव आहे. महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतात की या सर्व पृथ्वीवरच्या सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य प्राणी हा श्रेष्ठ आहे. का, तर तो विचार करू शकतो, घडवू शकतो, सगळं करतो. आणि मनुष्य प्राण्यांमध्ये स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये जर तुलना करायची झाली तर स्त्री ही सर्वश्रेष्ठ आहे, हे महात्मा ज्योतिबा फुले सांगतात. त्यामुळं जोपर्यंत स्त्री चळवळ करत नाही, आपल्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी सक्षम होत नाही, तोपर्यंत चळवळ पुढे जाणार नाही. आज आंबेडकरी चळवळीमध्ये आपण पाहतो की हजारो महिला रस्त्यावरती दिसतात, संघर्ष करतात. तर जोपर्यंत महिला या म्हणजे जी उत्पादन व्यवस्था असते, तर उत्पादन व्यवस्थेचं मूळ कुणाकडे आहे, महिलांकडे आहे. शेतीचा शोध कुणी लावलेला आहे, महिलांनी लावलेला आहे. घराची दुहेरी जबाबदारी कोण घेतात, महिला देतात. उत्पादनाचं कुणाकडे आहे, महिलांकडे आहे. तर हे सगळं घडवण्याचं काम महिला करतात. त्यामुळे महिलांनी सुद्धा सर्वात जास्त जबाबदारी घेऊन चळवळीत सक्रिय झालं पाहिजे. असं आजच्या या शिबिराच्या निमित्तानं आज तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं आणि या समतेच्या लढा लढण्यासाठी आपण सगळेजण सज्ज झालात, त्याबद्दल एक चळवळीचा तुमचा अगोदरचा जुना सहकारी म्हणून तुमच्या सर्वांचे स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो.